पण संघटनात्मक काम हे सातत्यानं चालणारं काम आहे आणि माननीय पक्षप्रमुख सातत्यानं वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांना एकत्र बोलून चर्चा विचारविनिमय करत असतात। त्या पद्धतीनं आज काही या ज्या मुंबई परिसरातल्या मग कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल या भागातील पदाधिकाऱ्यांची अशाच बैठका मराठवाड्याच्या झाल्या, विदर्भाच्या झाल्या। त्याच्यामुळे ही एक रुटीन प्रोसेस आहे। त्या पद्धतीनं या बैठका होत असतात आणि आज तशा बैठका साहेबांनी घेतलेल्या आहेत। एकंदरीतच महापालिका निवडणुका ह्या लांबणीवर पडत असल्याचं दिसतं आहे। पुढच्या वर्षात या निवडणुका ढकलल्या जातील का, असं असताना दिवाळीनंतर या निवडणुका घेण्याचा देखील प्रयत्न असल्याचं बोललं जातं। मला असं वाटतं आता सुप्रीम कोर्टाने अतिशय सुस्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत आणि जर राज्य सरकारने तंतोतंत त्याचं पालन केलं तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 2-3 महिन्यामध्ये सगळ्या निवडणुका संपन्न होऊ शकतात आणि तसं होईल असं ओव्हरऑल दिसतंय। सोबतच सध्या मुंबईमध्ये जो प्रश्न गाजतो आहे तो म्हणजे कबूतरखान्यांचा। आज मुख्यमंत्र्यांच्या कक्षामध्ये त्या संबंधात बैठकही झाली। पालकमंत्री लोढा मात्र कबूतरखान्यांसाठी आग्रही आहेत। जैन समाजाच्या भावना त्याशी जोडल्या गेलेल्या आहेत असं सांगितलं जात आहे। मात्र कबुतरांमुळे होणारे पर्यावरणाचं नुकसान, आरोग्याचा त्रास हा सुद्धा महत्त्वाचा आहे। कंट्रोल फीडिंग करा कबुतरांना असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही। कबूतर खाणे जे आहेत हा एक इश्यू आहेच। बरीच जनता आरोग्याच्या प्रश्नामुळे मागे जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी या कबूतरखान्याला विरोध दर्शविलेला आहे। विरोध दर्शविलेला असताना मला असं वाटतं विरोध जरी दर्शविलेला असला तरी आरोग्याचा प्रश्न आहे हे सत्य आहे, परंतु एका दिवसात हे काम होईल असं मला तरी वाटत नाही। याला हळूहळू काहीतरी प्रोसेस करावी लागेल आणि त्याच वेळेस कबूतरखाना हटू शकतो। सरकारने म्हणा किंवा महानगरपालिकेने ठरवलं की एक दिवसात कबूतरखाना हटेल तर तो हटू शकणार नाही, कारण एक प्राण्यांनाही एक सवय असते एका ठिकाणी येण्याची, तिथे त्यांना खाद्य आणि हा एक प्रश्न निश्चित आहे। प्राणी संरक्षण करणाऱ्या संघटनांनी की तिथं आता खाद्य टाकणं बंद केल्यामुळे कित्येक कबुतरांचे मृत्यू होत आहेत। याला मानवतेच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे। निश्चित याच्याविषयी सरकारने कबूतरखाना तिथून हटावा ही जनतेची मागणी त्या भागातल्या आहेच, परंतु हे असताना कुठंतरी कशा पद्धतीनं ते जातील। जसं आता कंट्रोल फीडिंग हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला हा मोठा शब्द आहे, परंतु त्यांनी हा कबूतरखाना हटणार आहे का प्रश्न आहे। माझ्या माहितीप्रमाणे लोढा जे मिनिस्टर आहे यांनी याला विरोध केलेला आहे, परंतु त्या भागातील जनतेचा कबूतरखान्याला विरोध आहे आणि म्हणून तो हटावा अशा प्रकारची भूमिका सगळ्या जनतेनं ठेवलेली। यासोबतच कोल्हापूरच्या नांदणी गावातल्या हत्तीचा विषय सुद्धा कोल्हापूर भागामध्ये पेटताना बघायला मिळतोय। कोल्हापूरकर वासीय नाराज आहेत आणि हत्तीला परत महाराष्ट्रात आणण्याची मागणी जोर धरते आहे। मात्र वनताराचं म्हणणं असं आहे की आम्ही ही हत्ती नेलेली नाही, कोर्टाचा आदेश आहे। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आपण सरकार म्हणून हत्तीला परत आणण्याचे प्रयत्न करतो। हे पहा, हे जे कोल्हापूरच्या नांदणी गावातलं जी माधुरी नावाची हत्तीने हिचा विषय हा संवेदनशील आहे, भावनिक आहे, प्रथा परंपरेशी जोडलेला आहे। कारण ही हत्तीन तर तिथं 30-35 वर्षाने, परंतु अशा पद्धतीनं हे हत्तीन वेगळ्या पद्धतीनं धार्मिक सांस्कृतिक वेगळ्या उपक्रमात सहभागी होणार आणि हिचं जनतेशी नातं जोडलेलं असताना पुन्हा इथं हा प्रश्न येतो की प्राणी संरक्षण करणाऱ्या संघटनांनी याला विरोध दर्शवलेला होता, हिला इथून बाहेर पाठवावं। त्या पद्धतीनं कोर्टाने आदेश दिला, परंतु या भागातील जनतेच्या कोर्ट याच्यापेक्षा या भागातील जनतेच्या भावना ही महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून या भागातील जनतेच्या भावना जपण्याची आवश्यकता आहे। म्हणून ही हत्तीन पुन्हा एकदा कोल्हापूरमधील नांदिनी गावाच्या आश्रमात यावी ही जनतेची अपेक्षा सरकारने पूर्ण केली पाहिजे। कोणत्या मार्गाने करायचा सरकारचा विषय आहे। न्यायालयाच्या माध्यमातून असेल तर न्यायालयाला स्पष्टपणे कोर्टाने विनंती केली पाहिजे की हत्तीन पुन्हा एकदा कोल्हापूरला पाठवा। पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांच्या सर्व धर्मसमूह म्हणजे नपुंसकपण आहे असं ते बोलले। मग तो भिडे गुरुजी बोलत असतात ते काय आज बोलले अशातला भाग नाही, सातत्यानं बोलत असतात। सर्व धर्म समभाव नपुंसकपणा याचा अर्थ त्यांनी समजून सांगावा। सर्व धर्माला समान लेखायचं का नाही लेखायचं हा प्रश्न आहे। ठीक आहे, कोणत्याही धर्माचं तुष्टीकरण करू नये ही भूमिका मान्यच आहे, कोणताही धर्म असो त्याचं तुष्टीकरण होऊ नये ही भूमिका काही चुकीची असं मला वाटत नाही, परंतु ते जे शब्द वापरतात ते चुकीचे मला वाटतात।
संपवायला बसलोय असं परवा नारायण राणेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. या वक्तव्याकडे कसं पाहतो? काय बघा तर शिवसेना संपवणारे आले आणि गेले. ज्या नारायण राणेंना स्वतःचा पक्ष विसर्जित करावा लागला ते नारायण राणे शिवसेना संपवण्याची गोष्टी करतात. मी सांगतो ही शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली संपवणारा माईचा लाल या पृथ्वी तलावर जन्माला अजून यायचा आहे. सर त्यासोबतच काल मनसेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. राज ठाकरेंनी या मेळाव्यात एक महत्त्वपूर्ण वाक्य उच्चारलं. ते म्हणाले की जर मनसेचे अंतर्गत मतभेद मिटावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी उदाहरण दिलं की जर 20 वर्षानंतर आम्ही 2 भाऊ एकत्र येत असू तर तुम्ही आपापसात का भांडताय, मनसैनिकच आपापसात का लढताय, अर्थात अंतर्गत प्रश्न होता. मात्र यावरती तोडगा काढताना त्यांनी उदाहरण म्हणून स्वतःचं आणि उद्धव ठाकरेंचं उदाहरण दिलं. योग्य उदाहरण त्यांनी दिलं. अशा अंतर्गत मतभेद कल सगळ्याच संघटनेत असतात, मनसेतच असतात, अशातला काही भाग नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात, परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपला पक्ष असतो, आपला विचार असतो आणि त्याच्यानंतर आत्ताच्या घडीला आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाच्या हिताचा विचारसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि तो हिताचा विचार घेऊन उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब आता मागच्या महिन्याभरात 2दा एकत्र आलेले आहेत आणि भविष्यातही पुन्हा एकत्र येतील अशा प्रकारचे संकेत दोघांनी तसे दिलेले आहेतच. मग त्यांनी जी भावना व्यक्त केली राजसाहेबांनी, काही चुकीची भावना व्यक्त केली, छोटे मतभेद बाजूला ठेवून आपल्याला एकत्र आलं पाहिजे ही भूमिका त्यांनी व्यक्त केलेली मला असं वाटतं अतिशय योग्य भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.